नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क. प्रवाह न्यूज नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सध्या लोकसभा एकीकडे लोकसभेचं वातावरण तापलेलं असताना हिंगोली जिल्हाभरात भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. मी कळमनुरी तालुक्यातल्या आसोला या गावामध्ये आहे. आसोला गावामध्ये भीषण पाणी टंचाई सध्या जाणवत आहे. 3 ते 4 किलोमीटर अंतरावरून पायपीट करत डोक्यावर हंडा घेत महिलांना पाणी भरावं लागतंय. पाण्यासाठी वनवन भटकंती करण्याची वेळ या ग्रामस्थांवर आली. माझ्यासोबत काही गावातील महिला मंडळी आहेत. आपण पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला जमा झालेल्या आहेत. पुरुष मंडळी देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि काय भावना आहेत त्यांच्या, कशा पद्धतीनं या ठिकाणी पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागतात. भीषण पाणी टंचाई असताना देखील याकडे स्थानिक प्रशासनाचं कशा पद्धतीनं दुर्लक्ष होत आहे हेच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ताई, आपलं नाव काय आणि कशा पद्धतीनं पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय, कशा पद्धतीनं कुठून पाणी आणता तुम्ही, कारण काय काय? माझं नाव सया तुकाराम पोटे. आम्हाला पाणी टंचाई आहे इथं आणि आम्ही 2-3 किलोमीटर ऊन डोक्यावर पाणी आणतो. आणि विहिरी तशी सरकारनं 2 विहिरी दिलेल्या आहेत. तशी दोन्ही विहिरीमध्ये ते दोन्ही विहिरीचं शेतासाठी पाणी वापरत आहेत. कारण लोकांना पाणी देत नाहीत. हे या अगोदर प्रशासनाला तुम्ही काय मागणी केली का, निवेदन दिलं का या ग्रामस्थ? अगोदर निवेदन दिलं ना, 15 दिवसाखाली किंवा महिन्याखाली आले असतील. भांगर सरांना सांगितलं होतं, सर आम्हाला पाणी टंचाई आहे इकडं, असं त्यांना सांगितलं होतं. त्या सरांनी गावात म्हणजे विद्यमान आमदार कळमनुरी विधानसभाचे काय म्हणले मग मागायचं? सर म्हणले तुम्हाला 51 लाख रुपयाची निधी पाण्यासाठी दिलेला आहे. म्हणले तुमच्या गावात नाही झाली का तुम्हाला पाण्याची सुविधा, असे बोलले होते सर. ते कुठे केलं होतं? खर्च झाला का? पाण्याची आलं का? आमच्यापर्यंत पाणी आलंच नाही ना. फक्त आमच्यासाठी नळ करून ठेवले, ते शो साठी करून ठेवलेले आहेत बाकीचे नळ. हे मग ते काय करायचे, आम्ही काढून टाकायचे का काय करायचं, हे प्रश्न आमचा चाललाय. आता आम्हाला पाणी नाही तर ते काढावंच लागणार आहे ना. किती लांबून पाणी आणता तुम्ही? 3 किलोमीटरहून पाणी आणतो विहिरीहून. ते लहान लेकरं घेऊन जायचं तिथं विहिरीत. 2 वर्षाखाली एक मुलगा विहिरीत पडून वारला इथं सर पाण्यासाठी. मग पाणी तर लागते, रोजच्या गरजा भागवण्यासाठी पाणीच आवश्यक आहे ना. दररोजच्या गरजा भागवण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. भीषण पाणी टंचाई या ठिकाणी जाणवत असताना शेकडो महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. मावशी, काय नाव तुमचं? कुठून पाणी आणता? काय परिस्थिती आहे गावातली? इंदुबाई भोसले. पाणी आणतो आम्ही विहिरीहून. आम्हाला नळाला पाणी नाही येत, काही नाही, टाकीवर येत नाही. आता शेतातले माणसं एवढी न झाली, आम्ही कुठं जायचं? आम्हाला होतंय का पाणी आता? हा, लेकरं बाळ लहान कुठं घेऊन जाऊ आम्ही? गावात 2 सरकारी विहिरी आलेली आहेत. कोणी पण पाणी सोडीनं झालं. पाईपलाईन केलेल्या फोडून टाकायलेत. लोकसभा निवडणुका जवळ आल्यात. आता निवडणुकीच्या अनुषंगानं काय राजकीय लोक देखील तुमच्या गावात येतील, काय आश्वासन वगैरे मिळाले का? आता येते सध्या तर काहीच नाही आलं, कोणीच आलं नाही, काही नाही. आम्ही काय बोलले पण नाही तर कोणी. काय मावशी, काय सांगाल? काय माहिती आहे एकंदरीत कशा पद्धतीनं पाण्याचा सामना करावा लागतो? कुठून आणता पाणी? आम्ही इथं तिथं भीक मागतो पाणी येतं शेतकऱ्याच्या. ते पाणी म्हणतात आमचं भिजवायचं राहिलं, आम्हाला काही देत नाही. तर तसं जुलम पाणी आणतो. गावातल्या सरपंचाने वगैरे किंवा प्रशासनाने सरपंच तर म्हणत यायला पाणीच नका, मरू द्या तसेच मेले तर. घेऊ देत नाही. शेतकऱ्याचा आणतो तर कोणी नालीत पडतो आम्ही, कुठं पडतो आम्ही. शेतकऱ्याला सांगायला तर तुम्ही एक खांडा भरून देऊ नका म्हणता, आम्हाला लय त्रास. पाणी देऊ नका म्हणाले. ते सरपंच सांगायला देऊ नका म्हणाले. मग आम्हाला आता पाणी नाही, मग आम्ही काय करायचं? काम करा की पाणी आणा की काय करा? एक दिवस आहे का असं पाणी आणायला? रोज मंजुरी करायला जावं लागते. रोज मंजुरी करायला जावं लागते. एक दिवस आहे का पाणी इकून तिकून आणायचं? इरीहून येथून एक हंडा 2 हांडे इकून तिकून आणायची. अशी गुजरात नाही ना आमची पाण्याची. कुठून पाणी आणता? किती लांबवरून पाणी आणता तुम्ही? काय इरीहून आणतो. हिरी लांब होता, हिरी लांब लांब. हिरीहून पाणी आणतात, हिरीहून भरू देणार आम्हाला पाणी. अशा पद्धतीनं अनेक या आसोला गावामध्ये भीषण पाणी टंचाई असताना 3 ते 4 किलोमीटर अंतरावरून पायपीट करत पाणी आणावं लागतं. दिवसभर वनवन भटकत हे पाणी टंचाईचा सामना काही पुरुष मंडळी देखील या आसोला गावच्या या ठिकाणी जमा झाले. दादा, कशा पद्धतीनं
पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. काय मागण्या आहेत, कुठून पाणी आणावं लागतं आणि कशा पद्धतीने अडचणीला सामोरं जावं लागतं? स्थानिक प्रशासनाने काही आतापर्यंत पावलं उचलत का? स्थानिक प्रशासनानं आमच्या गावामध्ये कोणतेच प्रश्न काहीच हे केलेले नाही. पण आमच्या गावात तेवढी नैसर्गिक जेवढी आपत्ती असावं पाण्याची टंचाई असावं एवढी नाही. पण आमच्या इथं कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. जलजीवनची आम्हाला सरकारी विहीर मिळाली आहे, जवळपास 36 लाख रुपये तिचं सँक्शन आहे आणि ती आज 10-15 वर्ष झाली त्या आमच्या गावाला मिळून. आणि त्यानंतर ती मिळाल्याच्या नंतर त्या आमच्या गावात पाणी आलं नाही. 3 महिने कमीत कमी पाणी सोडावं लागते शासनाला, आपल्या त्या ठेकेदाराला. नंतर ग्रामपंचायतने त्याला ठराव देऊन ते नंतर मान्य करावं लागते. पण आमच्या इथं ते पाणी एकही दिवस न सोडता कसं काय त्याचं सँक्शन केलं आणि कशी काय कोण्या सरपंचाने युनिव्हर्सिटी दिली त्याची काय आम्हाला कल्पना नाही. पाणी काय आलं नाही, कुठं नळ खाली, आता फक्त नळ झाली पूर्ण, नळावरून त्या नळाला एकही दिवस पाणी सोडलं नाही. एक दिवस पाणी सोडलं होतं फक्त मोबाईलमध्ये, त्यांनी शूटिंग करून नेली आणि त्या दिवशी त्याच्यानंतर परत पुन्हा पाणी आलंच नाही या गावामध्ये. कधीपासून पाणी नाही आलं, किती किलोमीटर पाणी आणावं लागतं आणि लोकप्रतिनिधीचे काही आश्वासन मिळालं? साहेब, ही 10 वर्षाच्या अगोदरपासूनची समस्या चालू आहे. दरवर्षी 4 महिने उन्हाळ्यामध्ये एवढी भीषण टंचाई आहे, त्याला लोकांना फार त्रास आहे. 2-2, 3-3 किलोमीटर पाणी आणावं लागते. आणि वास्तविक ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहे का त्या शेतकऱ्याला पाणी डोक्यावर पाणी आणावं लागते, पण ते पण पाणी भरू देत नाहीत. एक माणुसकीच्या नात्याने त्याचं काही फुकट काम करावं लागते, तेव्हा ते 1-2 हांडे पाणी घेऊ देतात आम्हाला. स्वतः पाणी असं ते पण मुबलक पाणी घेऊ देत नाही. अशा पद्धतीने भीषण पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागतो. दादा, विद्यमान आमदारांनी काही निधी दिल्याचे वल्गना होते, त्या पद्धतीनं ताईने आता प्रतिक्रिया सुद्धा दिली. एक नागरिक म्हणून काय सांगाल? काय कळमनुरी तालुक्याचे लाडके आमदार संतोष बांगर आमच्या महिन्याखाली महादेव देवस्थानपाशी आलते. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की बाबा 50 लाखाची योजना तुम्हाला पाणी पुरवठ्याची मंजूर केली. नुसत्या नळ योजना मंजूर केली, पण घरापर्यंत पाणी गावकऱ्याच्या पोहोचलं नाही. ही फक्त योजना कागदपत्रावरच आहे. आम्ही सरपंचाला, ग्रामसेवकाला विचारलं की बाबा पाणी का येत नाही, तर त्यांनी आम्हाला उडवाउडीचे उत्तर दिले. आम्ही BDO साहेबाला मी बोललो स्वतः, BDO साहेब अचानक आमच्या गावाला पाणी टंचाई. BDO साहेबांना मॅडमला फोन केला, मॅडमनं तरी त्यांना सुद्धा उडवाउडीचे उत्तर दिले. आणि बांगर साहेब आजपर्यंत आपल्या गावात आले नाही. आले तर महादेवापाशी आले, त्यांनी ते बी पुष्कळ हे निष्क्रिय आश्वासन दिलं आणि तिथून निघून गेले. आणि हेमंत पाटील राहिला, हेमंत पाटलाचा विषय. हेमंत पाटलानं अजून सुद्धा या 5 वर्षात आसोला गाव सुद्धा पाहिलं नाही. आता निवडणूक आहे, ते उमेदवारी त्यांना मिळाली, कसं बघताय? नाही, हेमंत पाटील आम्हाला निष्क्रिय खासदार आहे. आम्हाला त्यांनी आमचं गाव सुद्धा पाहिलं नाही या 5 वर्षात. 1 नंबर ठेवला नाही त्यांनी. कमीत कमी त्यांचे 15 मोबाईल नंबर आहेत. त्यांचे नंबर लावले तर हे दुसऱ्याला लागतात साहेब. त्यांनी सुद्धा आम्हाला पाहिलं सुद्धा नाही गावाकडे येऊन. आता ही भीषण पाणी टंचाई असताना 3 ते 4 किलोमीटर अंतरावरून तुम्ही पाणी आणता, पायपीट करत, डोक्यावर हांडा घेत, जे भीषण पाणी टंचाईचा सामना करता. कशा पद्धतीने येणाऱ्या याला सामना करावा लागणार तुम्हाला? कशा पद्धतीनं लोकप्रतिनिधीला उत्तर देणार? आम्ही लोकप्रतिनिधीला उत्तर देणार. आम्हाला पाण्याची कोणतरी आश्वासन द्यावं, पाण्याचं आमची पाणी योजना चालू करा, तरच आम्ही लोकसभेला विचार करू. एकंदरीतच निवडणुकीचा जो या पद्धतीनं हिंगोली लोकसभा निवडणुकीचा जो प्रचार उमेदवार करताना पाहायला मिळत असताना अनेक गावामध्ये विद्यमान खासदार जे आहेत, ज्यांना शिंदे गटाची उमेदवारी मिळाली, ते या गावात कधी पोहोचलेच नाही, अशा पद्धतीचा आरोप देखील या ठिकाणी ग्रामस्थ करताना पाहायला मिळतात. माझ्यासोबत काही अनेक ग्रामस्थ आहेत. दादा, कशा पद्धतीनं सामना करावा लागतो या पाणी टंचाईचा, काय सांगाल? सध्या निवडणूक आहेत, काय माहिती आहे, काय सांग? आम्हाला पाण्याची टंचाई आहे साहेब. आम्हाला जे माणूस पाणी देईल आम्ही त्याला मतदान करणार. आणि आधी जे खासदार आमदार आमच्या गावात अजून आलेलेच नाहीत, आमची समस्या जाणून घेतलेली नाही. आणि तुला ते सरपंचाला जर विचारलं, सरपंच म्हणते आम्ही पाणी देऊ शकत नाही. मॅडमला ग्रामपंचायत गेले, मॅडम म्हणते आम्ही तुम्हाला आता केस करतो की बाबा आम्हाला शिवीगाळ करायला बोलायला म्हणून. मग आम्ही आता जायचं कोणाकडं? सरपंचाकडे जायचं नाही, ग्रामसेवकाकडे जायचं नाही, तर जायचं कोणाकडं? आम्ही पाणी कोणाला मागायचं कोणाकडं? का आम्ही गाव सोडून जायचं? 2-2, 3-3 किलोमीटर आम्ही पाणी आणतो. ते का कामं करावं शेतातले, का पाणी आणावं, का जरी जनावर चारावं, जावं कोणीकडे आम्ही? आम्हाला हेच पाण्याचा प्रश्न आहे. जे आम्हाला पाण्याचा जर प्रश्न देईल त्याला आम्ही मतदान करणार. आमदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं. आमदार साहेब म्हणले बाबा या महिन्यात सरपंचाला सांगितलं पाण्याची सोय करा, त्यानं अजून केलेली नाही. अर्धा तर उन्हाळा गेलाच आमचा. मग आम्ही आता करायचं तरी काय?
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील आसोला या गावामधल्या या महिला आणि पुरुषांच्या ज्या प्रतिक्रिया आपण पाहिल्यात किंवा ऐकल्यात, अशा पद्धतीचे आरोप देखील या ठिकाणी केले जातात. भीषण पाणी टंचाईचा सामना या ग्रामस्थांना करावा लागतो. डोक्यावर हंडा घेत महिलांना दिवस वनवन पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मात्र स्थानिक प्रशासन असेल, इथे विद्यमान आमदार असेल, त्याचा खासदार असेल, या लोकप्रतिनिधींनी देखील या गावामध्ये पाऊल ठेवलेलं नाहीये आणि त्याच पद्धतीचे आरोप या ग्रामस्थांना करताना पाहायला मिळतात. मात्र येणारा काळाच्या या लोकप्रतिनिधींनी तथा स्थानिक प्रशासनाने कठोर पावलं उचलून तात्काळ पाण्याची जी योजना आहे सुरळीत करून ग्रामस्थांना पाणी देणे गरजेचे असताना याकडे कोण आणि कधी लक्ष देणार हेच पाहावं लागणार आहे. माझ्या सगळी भागवत उदास मी उमेशकर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.